तुकाराम मुंढेंच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी एका बार आणि रेस्टॉरंटमध्ये गेले. तिथे त्यांनी तपासणी केली आणि त्या तपासणीनंतर त्यांना असं काहीतरी आढळलं की त्यांनी त्या बार आणि रेस्टॉरंटचा परवाना रद्द केला. त्यानंतर तो बार मालक थेट कोर्टात गेला आणि कोर्टाने तुकाराम मुंढेंच्या विभागाला दणका दिला. मुंढेंच्या धडक कारवाईनंतर बसलेल्या या दणक्याची चर्चा होते. नेमकं घडलं काय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी अश्विन महाजन, तुम्ही लोकसत्ता पाहताय. सध्या राज्यात तुकाराम मुंढे हे नाव चर्चेत आहे. त्याचं कारण आहे अधिकाऱ्यांकडून केली जाणारी धडक कारवाई आणि मुंढेंच्या कामाचं होणारं कौतुक. प्रशासकीय अधिकारी कसा असावा याची चुणूक त्यांनी वेळोवेळी दाखवून दिली आणि यावेळी सुद्धा अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. तुकाराम मुंढेंच्या विभागातील अधिकाऱ्यांनी अशीच एक कारवाई नवी मुंबईत केली होती. नवी मुंबईतील पवन बार अँड रेस्टॉरंटची अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली. 29 जून रोजी त्यांनी तपासणी केली होती. त्या तपासात हॉटेलात 63% नियमांचं पालन करत असल्याचं नोंदवून दुसऱ्या दिवशी परवाना निलंबित करण्यात आला होता. यानंतर पुन्हा 15 दिवसांनंतर म्हणजे 14 जुलै रोजी या हॉटेलात पुनर्तपासणी करण्यात आली. यामध्ये हे हॉटेल 100% नियमांचं पालन करत असल्याचं विभागाच्या अहवालात स्पष्ट झालं होतं. त्यामुळे पवन बार अँड रेस्टॉरंट यांचा परवाना पूर्ववत होणं अपेक्षित होतं. मात्र 100% नियम पालन होत असल्याचा दाखला मिळाल्यानंतर सुद्धा परवाना निलंबनाचा आदेश मागे घेण्यात आला नव्हता. हॉटेलच्या मालकाने यासाठी प्रयत्न केले तरी सुद्धा काही झालं नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या या कारभाराविरोधात आणि परवाना पूर्ववत करण्यासाठी हॉटेल मालकाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान उत्तर देताना न्यायालयाने म्हटलं की जेव्हा तुम्ही स्वतःच 100% नियमाचं पालन होत असल्याचं प्रमाणपत्र देता तेव्हा निलंबन हे तात्काळ मागे घ्यायला हवं. याचिकाकर्त्याचं म्हणजेच हॉटेल मालकाचं गेल्या 15 दिवसात झालेलं नुकसान आता कोण भरून काढणार असं देखील न्यायालयाने म्हटलं. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने अन्न व औषध प्रशासन विभागावर ताशेरे ओढले. तुमचा विभाग एवढी वर्ष झोपला होता का आणि आता आयुक्तांच्या प्रशंसनीय कामामुळे जागा झाला आहे अशा शब्दात त्यांनी विभागाला खडसावलं. तसेच या प्रकरणात न्यायालय गप्प राहिलं तर ते आपल्या कर्तव्यात कसूर ठरेल असं देखील मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाला सांगितलं आहे. न्यायालयाने अन्न व औषध प्रशासन विभागाने घेतलेला परवाना निलंबनाचा आदेशही तातडीने रद्द केला. तसेच गेल्या 15 दिवसात व्यवसाय बंद राहिल्याने हॉटेलचं दररोजचं सरासरी उत्पन्न किती याचा तपशीलही प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने हॉटेल मालकाला दिलेले आहेत. तर जवळपास 15 दिवस व्यवसाय बंद राहिल्याने रेस्टॉरंटचं झालेलं आर्थिक नुकसान लक्षात घेता विभागाकडून खर्च वसूल केला जाईल असे संकेतही उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी सुनावणी आता 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यात नुकसान भरपाई वसूल केली जाते का ते पाहणे महत्त्वाचं असणार आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात कारवायांचा धडाका सुरू केला होता. अवघ्या 3 महिन्यात त्यांनी भेसळी विरोधात आंदोलन छेडलं होतं. अन्न सुरक्षेच्या नियमांचा भंग केल्यामुळे त्यांनी नामांकित रेस्टॉरंट, मिठाईचं दुकान, डेअरी, दूध विक्रेते अशी आस्थापनं बंद करण्यासही भाग पाडलं होतं. मात्र आता या धडक कारवायांविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात कडक भूमिका घेतली जाते. व्यवसाय बंद करणं किंवा बंद पाडणं बेकायदेशीर असून सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका नसेल तर आधी सुधारणा नोटीस देणं बंधनकारक आहे असं निरीक्षण उच्च न्यायालयाच्या खंडपीठांनी नमूद केलेलं आहे. एकाच महिन्यात मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने अशा किमान 9 प्रकरणांमध्ये अन्न व औषध विभागाचे परवाना निलंबनाचे आदेश रद्द केले आहेत किंवा त्यांना स्थगिती दिली आहे. परवाने निलंबित करत असताना योग्य प्रक्रियेचे पालन केले जात नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे मुंढेंचा हा निलंबनाचा पॅटर्न सध्या वादात अडकलेला आहे. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याच्या कलम 32 नुसार उपहारगृह किंवा आस्थापनांमध्ये त्रुटी आढळल्यास अधिकाऱ्यांनी आधी 14 दिवस सुधारणा नोटीस बजावणं आवश्यक असतं. ही नोटीस सदर आस्थापनेसाठी लेखी इशारा असतो, ज्यात चूक काय आहे किंवा ती कशी दुरुस्त करावी हे नमूद करण्यात आलेलं असतं. यावर आस्थापनांच्या मालकाने योग्य कारवाई केली नाही तरच परवाना निलंबित केला जाऊ शकतो असा नियम आहे. त्यामुळे आता या कारवाईचे एकीकडे कौतुक होत असताना काही चुकांमुळे मुंढेंच्या विभागाला फटकारही बसताना मिळते. पण एकूणच या प्रकरणात एक नक्की दिसून येतंय की तुकाराम मुंढेंचे एकीकडे कौतुक होत असताना ज्यांच्यावर कारवाई केली जाते त्यांना मात्र कोर्टातून दिलासा मिळतो. एकूणच तुकाराम मुंढेंच्या होत असलेल्या कारवाया मात्र कोर्टातून मिळत असलेली फटकार याविषयी तुमचं जे मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.